हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे टोस्ट. ते खूप टेस्टी लागतात आणि झटपट होतात. मुलांना पण खूप आवडतात. चला तर मग बघूया. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. अर्धी वाटी साखर, ड्रायफ्रुट्स ते कट केलेले, इलायची पावडर आणि अर्धी वाटी रवा आणि तूप लागणार आहे आपल्याला 2 चम्मच. चला तर मध्ये आणि तूप अर्धी वाटी आपण त्याच्यात शुगर जास्त मिक्स करायची नाहीये. फक्त 2 वेळेस हलवून द्यायचं, त्याला साईडला ठेवायचे. शुगर आपल्याला वितळायची नाहीये, त्याच्यामुळे आपण फक्त 2 चम्मच असं फिरवून दिलं, हलवून दिलं आणि ठेवून देऊ आता साईडला. रवा, इलायची पावडर स्मेल येण्यासाठी, टेस्ट लागण्यासाठी आणि ड्रायफ्रुट्स. 2 चम्मच तूप टाकूया क्रिस्पी येण्यासाठी. त्याला आता मिक्स करून घेऊया. मौन सारखं देऊन द्यायचं व्यवस्थित. पूर्णपणे तूप लागलं पाहिजे सगळ्यांना. करायचं त्याला चांगलं. थोडं घट्ट गोळा बनवायचा आहे. टाकून पूर्ण आता आपण तेल टाकायला ठेवू. तोपर्यंत आपण तिकडं बनवूयात टोस्ट. असे 2 करून घ्यायचे, एक साईड ठेवायचं. असं करत त्यात शेप द्यायचा थोडा राऊंड. थोडस हे करून घ्यायचं, मिक्स स्क्वेअर शेप द्यायचं. थोडस लाटणीने लाटून घ्यायचं. दुसरा पण तसंच करून द्यायचे. शेप देऊन बघू शकतो आपण. शेप स्क्वेअर मध्ये दिला आहे. थोडस साईडने कट करून छोटे छोटे
बघू शकता तुम्ही स्ट्रक्चर किती छान आहे. हाताने असा शेप देऊन द्यायचा. सगळे आपण तसेच कट करू. आपले एकसारखे आपण डीप फ्राय करून घ्या. आता ऑइल आपलं तापायला ठेवलंय. चला तर मग मीडियमच गॅसवर हे करायचं फ्राय. जास्त फुल गॅस नाही करायचं आणि एकदम मंद आचेवर त्याला आपल्या डीप फ्राय करून, नाही तर तो कलर चेंज करतो मग जास्त फुल गॅस राहिलं की. एकदम अंतर एकदम हळूहळू करायचं. लाईक करा चॅनलला. एकदम क्रिस्पी. बघू शकतो. थँक्यू. बघा आपलं टोस्ट झाले तयार. किती छान दिसत आहे. आणि त्याच्यावर शुगर जे आहेत ना आपण वितळू दिलेली नव्हती ती सुद्धा परफेक्ट दिसते अक्षरशः. दिसते ती खूप छान टेस्टी लागते. तुम्ही खरंच नक्की ट्राय करा. एकदम क्रिस्पी. बघू शकतो. थँक्यू.